माझ्या हातामध्ये तुम्हाला आता हे उडदाचं पीक दिसत आहे। काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचं हे सोनं होतं, मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे या सोन्याची आता माती झालेली आहे। खरं तर तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या तळ्यामध्ये डबक्यामध्ये उभारलोय, पण हे तुमचं म्हणणं साफ चुकीचं ठरतंय। कारण आपण पाहू शकताय की साधारण 4 ते 5 एकरची ही जमीन आहे, ज्याच्यामध्ये खरीपाची पिकं आहेत। मग यामध्ये अर्ध्या एकरावरती कांदा असेल, एखाद्या 2 एकरावरती तूर असेल, एखाद्या एकरावरती उडीद असेल, पण हे सर्वच्या सर्व पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेलं आहे आणि त्यामुळं आपण पाहू शकताय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की या बियांमधील जे दाणे आहेत ते सुद्धा आता कुजायला सुरुवात झालेली आहे। तर मागच्या 2 ते 3 दिवसापासून या बियामधले दाणे या पाण्यामध्ये आहेत, त्यामुळे पूर्णतः या बियांची माती होत असताना दिसते। पूर्णतः हे जे पीक आहे ते सडून गेलेलं आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यामधील शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे। अतिशय दयनीय अशी अवस्था शेतकरी राजाची आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत या शेताचे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्यात। आजोबा काय सांगाल? खरं तर तुम्ही सुद्धा गुडघाभर पाण्यात थांबलेला आहात, पुढे गेलात तर पाणी किती आहे आणि किती एकर हे तुमचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलंय? माझं क्षेत्र जे आहे ना 5-6 एकर आहे। 5-6 एकरामध्ये काय तूर, उडीद, सोयाबीन आणि 1 एकरभर कांदा केलतो। तरी आता त्याकडे खाली जाय इथं गुडघ्याला आहे, खाली जायला तसं 5-6 फूट पाणी आहे। हे सगळं पाण्यात बुडालंय पीक। मग ह्याच्यामुळं मला काय म्हणायचं आहे, इकडं मी एकटाच नाही बुडालो, असं बरीच शेतकरी बुडालेत। इकडं स्वामी शिंचे आणि इकडे आवटे आणि आमचे पुजाऱ्याचा भाग आहे। असं किती किती खर्च आला होता हे सगळं करायला आणि हातात काय मिळणार आहे? आता ह्याचं काय मिळणार आहे? 1900 रुपये पाकिट उडीद आणलो, 12,000चं उडीदचं पाकिट बी आणलो, कांदा 4,000चा आणलो 2 शहर, बर. आणि उडदाच हे सोयाबीनचं बी ठाव आहे तुम्हाला काय रेट आहे ते। आणि तूर काय 300-400 रुपये पाकिट भेटत होतं, सोडा त्याचा विषय नाही। आणि ते 300-400 म्हणलं तरी किलोचं पाकिट 5 किलो 6 किलो 4 किलो म्हणचाल। त्यामुळे सगळं पीक एवढं करून बी एवढं नुकसान झालं। किती नुकसान झालंय? माझं नाही ना म्हणलं तर आता इथं 50,000 गाठ आहे। म्हणजे मी खर्च मुलं केला। आहेत शिक्षण घेत आहेत, हा, मुलं आहेत ना, भावा उदरनिर्वाह कशावर आहे? ह्या शेतीवरच। मग मग बाकीच काय नाही, अजून कुठलं नोकरी व्यवसाय मग नाही। शिक्षण कसं करायचं मुलांचं? मग काय ह्याच्यावर काढायचं, काय कर्ज काढायचं, काय डेअरिंग करून 1-2 मसरा येते, त्या मसरा मग दुधावर कर्ज काढायचं आणि फेडायचं कसं? शेतीवरच फेडायचं। मग शेती पाण्याखाली गेली की? आता 2 वर्ष गेले, पुढे असं काय असंच जाईल का? हे बघा, मग सरकारला काय म्हणताय तुम्ही? आता शेती पाण्याखाली गेली, कर्ज काढताय तुम्ही? सरकारला मला काय म्हणायचं, एखादा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, या परिस्थिती झालेलं। आणि नाही तर त्याला इथं बघून पंचनामा करून काय तर थोडंफार पोटापाण्याला द्याव, माझं हे मत आहे। काय म्हणजे काय बी देऊ दे, त्यांनी धान्य देऊ, पैसा अडक्यानं सोय करू, कुठल्याला बी काय बी करू, पण सोय करायला पाहिजे। एखादा शेतकरी मोठा बी असतो ना, एखादा शेतकरी लहान बी असतो। मोठा असलेला मागा असतंय, त्यानं खात आहे। वर्ष कसं काढायचं? आता खरीपाचं पीक हातातून गेलं की गेलं की आता पुढे काय तर, आणि हे पाणी सगळं गेलं की जानेवारी पासून काय तर थोडंफार 1 एकरभर कुठं तर कोपऱ्यात गहू करायचं। येते का गहू त्या वेळेस जानेवारीत? येतं बारीक येतं, 1-5-6 पाकिट होतं, तेवढं रास करून घ्यायचं, वर्षभर मग काढायचं, तेवढ्यात कसं काय वर्ष भागवायचं? भागवायचं। महिलाच नाही ना, शेवटी काय मग भीक मागायची आहे एवढी क्षेत्र असून? हा स्वाभिमान आहे शेतकऱ्याचा, भीक मागणार नाही, मात्र कष्टाचंच करून खाणार। बघू शकताय आपण की या सोन्याची माती झालेली आहे, हातामध्ये माझ्या पीक आहे, मात्र ह्याचं कवडी मोलही बाजारभावामध्ये याला मिळणार नाही। मात्र शेतकरी राजा म्हणतोय की भीक मागणार नाही, मात्र खाणार तर कष्टाचंच। फक्त सरकारनं, मायबाप सरकारनं आमच्याकडे आमच्या स्वाभिमानाला जागून तरी लक्ष द्यावं आणि ह्याचे पंचनामे जे आहेत ते करून घ्यावेत। खरं तर मी गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे, पुढे जर मी गेलो तर अक्षरशः मी डुबेन की काय अशी परिस्थिती आहे। मात्र या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला साम टीव्ही या ठिकाणी सलाम करताय। आम्हाला भीक नको आहे,
आम्हाला आमच्या हक्काचं द्या, अशा पद्धतीची कळकळीची हाक शेतकरी राजा सरकारला या ठिकाणी मारत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन नारायण घंटेचा विश्वभूषण लिवे, साम टीव्ही न्यूज, मंद्रुप, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.